समस्त कोळी परिवाराच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या गणपती बाप्पाच्या लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना या सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। विचार मंचावरील ही सर्व मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा संयोजकांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार परमपूज्य महास्वामीजी यांचा यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या प्रारंभी या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय उद्योजक वैभवजी नागणे मालकांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या शोभास्ते सन्माननीय खासदार साहेबांचा यथोचित सन्मान आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी करावा। सोलापूर तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमाची नेमकी पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकातून सन्माननीय शिक्षक नेते चेळेकर गुरुजींना मी विनंती करतो की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं। हॅलो 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 आगतम स्वागतम सुस्वागतम। श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय सभामंडप, आज मंगळवेढ्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अनमोल असा क्षण आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे। रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर या ठिकाणी गेले 40 वर्ष ज्यांच्या अथक परिश्रमातून तन मन धन अर्पून ज्यांनी या ठिकाणी उभा केलं ते मंगळवेढ्याचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय माननीय अशोक कोळी साहेब आणि त्यांचा सर्व परिवार। प्रथमतः समस्त मंगळवेढेकरांच्या वतीनं अशोक कोळी साहेब आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। कारण गेले 3 दिवस 12, 13 आणि 14 फेब्रुवारी आपण सर्वांनी फार मोठा या ठिकाणी एक वेगळा अनुभव घेतलेला आहे। 3 दिवस जो काही विधी या ठिकाणी संपन्न झाला, मंगळवेढ्याच्या इतिहासामध्ये 3 दिवस सलग विधी होणं माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदा घडतंय। निश्चितच सर्व मंगळवेढेकरांना याचा आनंद आहे, अभिमान आहे आणि तितकाच गर्व देखील आहे। कारण या मंदिराची स्थापना करीत असताना अशोक कोळी साहेब असतील, लता कोळी काकू असतील, त्यांचा सर्व परिवार असेल, हे मंदिर मंगळवेढ्याला त्यांनी अर्पण केलेलं आहे। स्वतः जरी त्यांनी मंदिर बांधलेलं असलं तरी ते मंदिर मंगळवेढ्याच्या या संत भूमीला त्यांनी अर्पण केलेलं आहे। हे नेहमी ते आवर्जून आम्हा सर्वांना सांगतात। हे करत असताना मंदिराची उभारणी कशासाठी, मला खरंच त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय। कारण कस्टम ऑफिसर म्हणून रिटायर झाल्यानंतर, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या आईला या ठिकाणी या प्रांगणामध्ये गणेशाची मूर्ती सापडली आणि आईनं त्यांना सांगितलं की इथं मंदिर उभा कर। मित्रांनो, आईनं सांगितल्यानंतर एक मुलगा काय करू शकतो हे त्याचं हे मंदिर म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे। कारण एखादी गोष्ट जर मनात आणली, जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत याच्या जोरावर या मंदिराची उभारणी झालेली आहे। मित्रांनो, निश्चितच हे मंदिर मंगळवेढ्याच्या वैभवात नव्हे तर आपल्या भारत देशाच्या वैभवात निश्चित भर टाकणार आहे। कारण हे मंदिर उभारत असताना अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे। काल एका भटजीभावांनी सांगितलं, आपल्या प्रत्येक मंगळवेढेकरांचं एक नैतिक कर्तव्य असणार आहे, ज्या ज्यावेळी तुम्ही या मंदिरात याल, निश्चित
सढळ हातानं आपण मदत करायची आहे. कारण कोट्यावधी रुपये खर्च करून हे मंदिर अशोक कोळी साहेबांनी उभा केलेलं आहे. फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकानं आजपासून, आपण स्वतः असू किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपला मित्रपरिवार असेल, प्रत्येकानं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी द्यायचं आहे. मी आज या ठिकाणी कोळी साहेब या ठिकाणी खरं व्यासपीठावर बोलायला नको आहे, परंतु मी या ठिकाणी शेजारीच राहतोय. मी स्वतः वर्षातून एक दिवस अंगारकी चतुर्थीला अन्नदान करण्याचं प्रयोजन मी स्वतः केलेलं आहे. असं प्रत्येकानं थोडं 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 थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकानं द्या. कारण त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. आता समस्त मंगळवेढेकरांची ही जबाबदारी असणार आहे. पूर्ण संगमरवरी दगडाचं हे मंदिर आहे. अतिशय निश्चित या मंदिरात गेल्यानंतर प्रत्येकाला सर्व ताणतणाव पूर्ण विसरला जाणार आहे. प्रत्येकाला मानसिक सुख, शांती, समाधान मिळणार आहे. ज्यावेळेला आपण मंदिरात जातो एक वेगळा अनुभव आपला प्रत्येकाला येतोय. त्यामुळं मी सर्वांना आवाहन करेन, सर्वांना नम्र विनंती करेन, प्रत्येकानं या मंदिराच्या पुढच्या वाटचालीसाठी थोडं थोडं योगदान द्यावं. ते निश्चित आपण द्याल अशी विनंती करतो. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो. आपला अनमोल वेळ या ठिकाणी आपण दिलात, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना या मंदिर समितीच्या वतीनं तुमच्या पुढच्या आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, नवे उत्पन्न झालं. त्याच माऊलीच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आपल्या आईसाठी या मंगळ्याच्या संत नगरीमध्ये एक चांगलं देखणं मंदिर उभा राहावं, यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारा हा अवलिया म्हणजेच खरंच या भारत देशाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पावन भूमीला समर्पित झालेलं एक लेकरू कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मान्य भाऊ आपण आहात. मंडळी, हात जोडूया आणि वक्रतुंड महाकाय आणि गुरुर ब्रह्मा 2 श्लोक सगळे एकत्र म्हणू. संकोच करू नका, आम्ही हिंदू आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंडळी, मी आता व्यासपीठावरची नावं घेत नाही, वेळ जाईल. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय अशोकराव कोळी आणि उपस्थित हिंदू धर्मप्रेमी, श्रद्धा, भक्ती, प्रेम, समर्पण यांनी ओतप्रत भरलेले बंधू भगिनीनो आणि मातानो, आज रिद्धी गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आपण संकल्प करूया, आम्ही आमचं जीवन आध्यात्मिक धार्मिक करू, आम्ही आमचं जीवन परमार्थमय करू आणि श्रद्धेचा भाव आम्ही जीवनात विकसित करू. माझ्या मागे एक सुविचार, विना संकोच सगळे म्हणा, आणि तो भाव आज लक्षात ठेवून आपण जाऊया. व्यासपीठावरही म्हणा, हम भगवान के ही है. आवाज सगळ्यांचा एकत्र आला पाहिजे. हम भगवान के ही है, हम जहाँ भी रहते हैं भगवान के दरबार में रहते हैं. हम जो भी शुभ काम करते हैं भगवान का ही काम करते हैं. शुद्ध सात्विक जो भी पाते हैं भगवान का प्रसाद ही पाते हैं. भगवान ने दिए प्रसाद से भगवान के जनों की सेवा करते हैं. हम भगवान के ही है और भगवान हमारे ही है. बस हा भाव जर आम्ही निश्चित केला, बैठक निश्चित केली, तर या देवदुर्लभ जीवनाचं आजच्या या दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आमचं उत्थान होईल.
मी सूत्रामध्ये बोलतो, भारताची शक्ती आदर्श कुटुंब व्यवस्था आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या पवित्र कुटुंबात झाला तर इक्ष्वाकू कुटुंब, ती शृंखला आदर्श कुटुंब परंपरेची आदरणीय अशोकराव कोळींनी चालवली आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव, धर्मदेवो भव, हा आमचा आदर्श आहे. आईला साक्षात्कार या मंगळवेढ्याच्या जन्मभूमीत झालेला आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि आईला झालेला हा गणेशाचा साक्षात्कार, तिचं हे स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. मागचा पुढचा प्रापंचिक विचार न करता अशोकरावनी कुटुंबाच्या अनुमतीने पाऊल टाकलं आणि गेले 40 वर्ष 4 दशक एका स्वप्नपूर्तीसाठी, एका ध्येयपूर्तीसाठी कंठ काकीर्ण मार्गावरून अडथळे ओलांडत हा असामान्य माणूस चाललेला आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आज एका अर्थाने अशोकजींच्या डोळ्यात ऊर दाटून आला, डोळ्यात अश्रू आले, त्यांना बोलता आलं नाही. कारण आज त्यांच्या जीवनातला, कुटुंबाच्या जीवनातला स्वप्नपूर्तीचा अनमोल सोनेरी क्षण, ध्येयपूर्तीचा अनमोल क्षण, आज त्यांना झालेला आनंद हा अपार आनंद आहे. संतांनी आदर्श ठेवला, माऊलींनी आदर्श ठेवला, तुकोबारायांनी ठेवला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आज रिद्धी सिद्धी गणेश मंदिर इदम न मम हा भाव ठेवून आज त्यांनी लोकार्पण आपल्यासाठी मंगळवेढ्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन, भगवान गणेशाशी, विघ्नहर्त्याशी फेविकॉल लावून आपलं घट्ट नातं अशोकरावनी आपल्याशी जोडलेलं आहे. मनपूर्वक त्यांना धन्यवाद देऊ. हे एकट्याचं काम नाही, मी इंग्रजी शब्द वापरत नाही, हे समूहाचं काम नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. अशोकराव मला घेऊन आले आणि हे एवढं भव्य दिव्य मंदिर, दक्षिणेतली आठवण करून देणारं एक व्यक्ती, एक परिवार उभा करतोय हे बघून मी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणून हलून गेलो. थांबलो त्या दिवशी, बैठकावर बैठका घेतल्या. वैभवराव कांगणे नागणे पुढे आले आणि वैभवरावनं म्हटलं, हा सोहळा स्वर्गातल्याही देवांना हेवा वाटावा, असा उत्साहात आध्यात्मिक मंगल कार्यालयात संपन्न व्हावा. वैभवराव नागणे पुढे आले, त्यांनी हे उत्सवाचं शिवधनुष्य उचललं. एकामागे एक मंगळवेढ्याचे सगळे स्त्री पुरुष एकत्र आले आणि अशोकरावांना अपार समाधान व्हावं की ज्यांच्यासाठी केला हा अट्टहास, आज तो 3 दिवसाचा दिव्य सोहळा संपन्न झाला. म्हणून याला एक महत्त्व आहे. 2 मिनटं घेतो फक्त, घाबरतो मी तुम्हाला. देशभर 22 जानेवारी विश्वाचं लक्ष अयोध्येकडे लागलेलं होतं. 500 वर्षाच्या अंधकारानंतर, संघर्षानंतर आमचे प्राण, आमचे श्वास प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये गर्भगृहामध्ये स्थानापन्न झाले. अखंड डोळ्यातून लोकांच्या अश्रुधारा लागल्या. देशभर विश्वात राममय वातावरण असताना त्याच राममय वातावरणात 12, 13, 14 फेब्रुवारी हा दिव्य सोहळा रिद्धी सिद्धी गणपती मंडळाचा संपन्न झाला. मी मंगळवेढाकरांना, विश्व हिंदू परिषदेचा पदाधिकारी म्हणून धन्यवाद देतो की तुम्ही उचललात. बॉय, हे मंदिर आमचं आहे आणि आता जबाबदारी पुढची मंगळवेढाकरांची असेल आणि ती तुम्ही पार पाडावी अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं समापनाकडे जाताना मी अशोकराव कोळी, तुम्ही भिवू नका, तुमच्या पाठीमागे ओंकार आहे, वाल्मिक आहे, सगळं परिवार आहे. डावी उजवीकडे लता बसलेली आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराने
अयोध्येच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानी, कैलासच्या भगवान शंकरानी, वृंदावनच्या भगवान श्रीकृष्णानी, तुळजापूरच्या तुळजाभवानीनी आणि मंगळवेढाच्या सगळ्या संत मंडळींनी, रिद्धिसिद्धी गणेशांनी, आदरणीय अशोकराव कोळी, त्यांचे बंधू, त्यांचा सगळा महापरिवार यांना उदंड आयुष्य द्यावं आणि 4 दशकं खांद्याला खांदा लावून अशोकरावांवर राजस्थान सोडून जो राहिला ते मोहनजी आमचे निर्माण करणारे शिल्पकार, त्यांनाही उदंड आयुष्य द्यावं. निरामय आरोग्य मात्र अशोकराव 100 वर्ष आपल्याला पाहायचं मंदिर, म्हणून त्यांनी कष्टपूर्वक योगमार्गातून आरोग्य प्राप्त करावं. मातृऋण, पितृऋण, समाजऋण, राष्ट्रऋण, धर्मऋण आपल्या निरलस सेवेच्या समिधा प्रतिदिन या यज्ञात अर्पण करून याच देई याच डोळा ह्या ऋणातून मुक्त व्हावं. अशोकरावांनी एक लक्ष ठेवावं की प्राणप्रिय भारत माता पुनश्च जगाच्या कल्याणासाठी जगाच्या सिंहासनावर विराजमान व्हावी. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून मंगळवेढ्यामध्ये अनेक संत असताना, कानोपात्र असताना, दामाजी पंत असताना आज रिद्धिसिद्धी गणेशाचं अवतरण तुमच्या रक्षणासाठी झालं आहे. ते आध्यात्मिक लक्ष साकार होण्यासाठी याच देई याच डोळा अशोकरावांना हा साक्षात्कार भगवंताचा व्हावा. ते लक्ष साकार होण्यासाठी लक्ष्मी, महालक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, गजांतलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, रिद्धी सिद्धी, ऐश्वर्यलक्ष्मी, समृद्धलक्ष्मी, गायत्री लक्ष्मी याचे अपार कृपा या परिवार राहावं. आणि मंगळवेढ्याचं देव दुर्लभ हे जीवन पुष्प यांच्यासाठी मी पंचमहाभूतांना प्रार्थना करतो. हे विशाल आकाशा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. असं विशाल मन अशोकरावांना, आता अशोकराव कोळी कुटुंबापुरते नाहीत, समष्टीचे झालेले आहेत. मी अथांग सागराला प्रार्थना करतो, हे सागरा याच देई याच डोळा भगवंताचं सगुण साकार दर्शन म्हणून आमच्या अशोकरावांना साधनेसाठी गहन चिंतनाची धारा प्रदान कर. मी गंगा, यमुना, सरस्वती, महानदी, गोदा, सतलज, शरयू आणि नर्मदेला प्रार्थना करतो की तुमच्यासारखा खळखळता उत्साह 100 वर्ष तुम्ही अशोकरावांना प्रदान करा. मी वाऱ्याला प्रार्थना करतो शेवटच्या श्वासापर्यंत अशोकराव कोळींचं हे देवदुर्लभ जीवन तुझ्यासारखं गतिमान ठेव, अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हात महिलांनी एवढे करायचे, पुरुषांनी एवढे. बोलो सियावर रामचंद्र की. आवाज मोठा आला पाहिजे, त्यांना संकोच वाटला पाहिजे. पवन सुत हनुमान की. रिद्धी सिद्धी गणेश महाराज की. भारत माता की. हिंदू धर्म की. हर हर महादेव. जय श्रीराम. धन्यवाद महाराज. आपण आपले आशीर्वाद देत असताना सांगितलं की अशोक भाऊंनी उभा केलेलं हे मंदिर म्हणजे आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. शास्त्रामध्ये असे स्पष्ट निर्देश आहे, अन्नाचं रूपांतरित रक्त, मेध, मेधस हे सर्व होत 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 41 दिवसानंतर काय मनामध्ये परिवर्तन होतो आणि त्याला 41 दिवस लागतात. याला खरं म्हणलं तर एक मंडल म्हणतात. 10 वर्ष झाले तर दशमानोत्सव, 12 वर्ष झाले तर एक तप, 25 वर्ष झाले तर रजत महोत्सव, 36 वर्ष झाले तर तत्व आणि 41 दिवस किंवा 41 वर्ष झाल्यानंतर त्याला मंडल म्हणता येते. असे 41 वर्षानंतर तुमचं तपश्चर्याची सिद्धी हे रिद्धी सिद्धी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेद्वारा होतोय. खरं म्हणलं तर माझ्या मते असे आहे
की मातृदेवो भव कुठेतरी संपुष्टात येत आहे का असे म्हणत असताना तुम्ही एक आदर्श ठरत आहात या सर्व संपूर्ण समाजाला. तुम्ही खरंच मातृत्वाची जी पूजा असते आपण केल्याबद्दल मी स्वतः एक सांसद म्हणून नाही आहे, एक संत म्हणूनही सुद्धा सोलापूर जिल्हावासियांच्या तर्फे तुम्हा धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. 22 जनवरी को अयोध्या में राम लल्ला विराजे. 22 जनवरी को राम लल्ला अयोध्या में विराजे. वो भी कर्तव्यगार था तो राजस्थानी ही था. 41 सालों के बाद आज यहाँ रिद्धि सिद्धि गणेश विचारे, वो भी राजस्थानी ही कलाकार है. क्या योगा योग की बात है ये? क्या योगा योग की बात है? कला है तो राजस्थान में है, कला है तो राजस्थान में ही है. वह राजस्थान उतर करके मंगलवेढ़ा में आया है, वो कला यहाँ पर उतर करके आया है. उन सभी कलाकारों को भी मैं धन्यवाद देता हूँ. दुसरी बात, कोळी साहेब, हे तुम्ही साकार केलात ना, हा विषय जे आहे मी शशिकांत नाना सांगितल्यानंतर या भव्य भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्यवर श्री नरेंद्र मोदींना ईमेल करून पत्र पाठवून दिलो आहे. ते बहुधा भविष्य काळात ज्यावेळी मन की बात होईल त्यावेळी बहुधा भविष्य काळात येऊ शकते असेही मला विश्वास वाटतोय. जय जय श्रीराम. तुमची जबाबदारी आता नरेंद्र मोदींच्या आणण्याची जबाबदारी तुमची हो म्हणा. मोदी साहेबांना पंढरपूरला आणायचं आहे. ज्यावेळी पंढरपूरला येतील ते मंगळवेढा या मंदिरामध्ये येऊन जातील असे मी खात्री बाळगतोय. सर्वांना शुभेच्छा. कोळी साहेबांना शुभेच्छा. शशिकांत नाना आणि संपूर्ण माझे जे अति बांधव आहेत त्या सर्वांनाही सुद्धा शुभेच्छा देतो. खरं म्हणजे नाना, आज मला मुंबईमध्ये एक मीटिंग होती, परंतु तुम्ही फार अट्टहास केला, परंतु उत्तम केला असे मी मानत. हाँ, इसके पश्चात जो है आप भूख लगने पर खाना यह प्रकृति है. भूख लगने पर यह खाना प्रकृति है, भूख न लगने पर खाना यह विकृति है. वो कहीं भाग करके जाता नहीं है वो प्रसाद. यहाँ छोड़ करके जो गया ये अन्न, मस्तक का अन्न तो उनको मिलेगा ही नहीं है. बशर्ते आपका अन्न वहाँ पर रिजर्व है, आप जा सकते हैं, प्रसाद स्वीकार कर सकते हैं. भूख लगने पर खाना यह प्रकृति है, भूख न लगने पर खाना यह विकृति है. भूखे रहकर दूसरों को खिलाना यह भारतीय संस्कृति है. उस संस्कृति का आपने उपासना की, इसलिए पुनश्च आप सभी लोगों को, कोळी साहब को भी धन्यवाद देते हुए मला इथे बोलवलात, सन्मान केला आणि बोलण्यासाठी संधी दिली. सर्वांचा आभार मानून इथेच थांबतो. ओम शांती. भारत माता की जय. अरे भाई, आप तो खाना खा रहे हो, उनकी आवाज नहीं आएगी. भारत माता की, भारत माता की जय. जय श्री राम. जय श्रीराम. दोनों हाथ उठा करके जय जय श्री राम. जय श्रीराम. हर हर महादेव. धन्यवाद महाराज साहेब. यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी जवाहरलाल शेतकी प्रशालेचा हा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते शुभ संपन्न होत आहे. मंगळवेढा तालुका घेतलाय घेतलाय घेत घेत हा इकडे बघा, शेडची हात लावा. मंगळवेढा तालुका शिवसेनेचे प्रमुख प्राध्यापक येताळा भगत सर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. माझी सैनिक संघटना
हॅलो, माजी सैनिक संघटना मंगळवेढाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी कोण असतील तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. मेजर स्वामी साहेब, मेजर स्वामी साहेब. निवेदक विनायक. हॅलो, आमचे सहकारी मित्र माननीय प्राध्यापक विनायक कलोबर्मे सर यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. माझ्यासह किती जणांना उभा केला? 3 तास. हो, आलो. हॅलो कलोबर्मे सर, 2 मिनिट या. हॅलो, थांबा एक मिनिट, सिस्टम लागू दे. तुमचा आहे का बरोबर? हॅलो हॅलो, पक्वाचा आवाज नाही मॉनिटरला. हा कमी आहे बघा. दोन्ही पक्वाचा आवाज द्या मॉनिटरला. हरी हॅलो, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण 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 जय राम हरी, जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, 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 करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, 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 आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, 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 आवडे निरंतर हेची ध्यान,